गुड मॉर्निंग यूट्यूब फॅमिली, तुमचं सर्वांचं आपल्या जयेश पाटील ॲग्रिकल्चर ब्लॉगिंग चॅनलवर स्वागत आहे। तर आज आहे गुढीपाडवा। तुम्हाला सर्वांना नवीन वर्षाच्या आणि गुढीपाडवाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। बाप्पा कर इथे गुढीपाडवाचे बाप्पा कर, गुढीला बाप्पा कर, खाली बसून पाय पडा। हॅपी गुढीपाडवा बोल तुला, बोल हॅपी गुढीपाडवा, नीट बोल हॅपी गुढी पाडवा। अर्णवाने मी आताच दर्शन करून आलो गोडीच्या, आणि आज गुढीपाडवा स्पेशल श्रीखंड बनवायचं आहे। नॉर्मल श्रीखंड आपला आणि आम्रखंड आणि त्यासोबत पुरी। आता त्याची तयारी करता आई। इकडे आपण दही घेतले, तो त्याच्यातला एक्सेस पाणी असतं ना तो काढून घ्यायचा अगोदर, आणि 4-5 घंटे आपण तो त्याच्यावर वजन ठेवून नाही करू, जर पाणी असेल तो निघेल। आई आता कपड्या बांधून ठेवतो सुती कपड्याने, त्याच्यावर पाणी कपडा एकदम घट्ट पॅक बांधायचा, त्याच्यावरती वजन काहीतरी ठेवायचा, कलबत्ता वगैरे। ते मँगो पण आणलं, आमरससाठी 2 टाईपचे बनवू, एक आम्रखंड बनवू आणि नॉर्मल श्रीखंड 2 बनवू। त्याच्यातलं पाणी निघून घेतो, बांधून ठेवला ना थोडा वजन तरी मग निघायचं। इकडे बघा असं पाणी निघतं। दही काही आपल्याला ओरिजिनल भेटत नाही, पाणी मिक्स असतंच। आता त्याच्यावरती आपण वजन ठेवू। एकीकडे आपण गव्हाच्या पुऱ्या बनवायला घेतल्यात, त्यासाठी रवा आहे, थोडासा रवा टाकू, थोडासा रवा। मैदा जास्त खायचा ना, शरीराला घातक असतं, खायचं आपण कमी। साखर थोडीशी, पिठी साखर घेतली, एकदम थोडीशी साखर, चवीपुरता मीठ। आणि तिकडे आपली श्रीखंडाची तयारी चालू। आपला एवढा चक्का तयार झाले, त्याच्यात पाणी बी भरपूर निघला। पाणी किती निघले बघा, अर्धा किलोच्या पाणी निघले। दही आपला, काजू बदाम काप करून ठेवले, वेलची पूड जायफळ पूड एकत्र मिक्स करून ठेवले। आंबं आणले, 3 आंबं घेतले, त्याचा आता रस करून घेऊ। आम्रखंड आणि साधा दोन्ही आपण थोडा थोडा बनवू। पिठी साखर मिक्स करून घेतले। इकडे आपण श्रीखंड बनवायची तयारी चालू केली, आणि आता चक्का तो चाळणीमध्ये हे करायला घेतलं, मग एकदम मस्त बारीक येतं, त्याच्यात गुठल्या येणार। आपण 2 भागात बनवू, थोडासा आमरस बनवू, आम्रखंड आणि साधावाला श्रीखंड। आंबं ही थोडी आपली घरची साई, मलाई, बदाम काजू थोडी बारीक करून घेतलं, जायफळ आणि वेलची आहे, चारोली, पिठी साखर थोडी तुटी फुटी घेतले। तिकडे पूजाने पीठ मळून ठेवले, झाकून ठेवले पुऱ्यांचं। इकडे बघा आपला चक्का आईने चालणीमध्ये एकदम चालून घेतले, एकदम मस्त तयार झाले। आई आंब्याचा पल्प करतं, त्याचा रस बनवतो थोडासा। आता आपण 2 भागांत डिवाइड करू चक्का, अर्धा आपला साधा श्रीखंडसाठी आणि आम्रखंडसाठी। आणि इकडे आईने आंब्याचे पल्प काढले, रस मिक्स करून घेतले। आता आपण आम्रखंड बनवू, चवीनुसार साखर टाकू, साखर टाकली, तर मँगोचा पल्प काढून घेतले, टाकू आणि मिक्स करू, एकदम मिक्स करून घेऊ।
पिठी साखर ना आंब्याचं पल्प टाकून घेतले, मिक्स करून घ्यायचं सर्व, चांगला फेटून घ्यायचा. इकडे आपला फायनली मँगो मिक्स करून झाले चक्कामध्ये. आता आपण ड्रायफ्रूट्स टाकू. अगोदर टाकायचं आपण चारोली, चारोलीनंतर थोडं काजूचं काप करून टाकलं, ते लगेच बदाम, थोडीशी वेलची पूड आणि जायफळ मिक्स केले. जायफळ नाही टाकलं तर श्रीखंडला चवच नाही येणार. थोडीशी आपण घरची साय टाकू, 1 चम्मच. नाही टाकली तर ऑप्शनल आहे, आमची हे म्हणून टाकतो. आता सर्व मिक्स करून घ्यायचं. एक आपण मँगोची खाप ठेवलेली आंब्याची, त्याच्या आईने आता मस्त पीस करते ते वरती सजवासाठी. इकडे बघा मस्त पीस पारले. इकडे बघा अशा प्रकारे आपली एक डिश रेडी झाली, आम्रखंड. असा एक नंबर दिसतं, तोंडाला पाणी यायला आताच. आता आपण साधावाला श्रीखंड बनवू. आता आपण साधावाला श्रीखंड घेतले बनवायला, पण अगोदर पिठी साखर केले ती टाकून घ्यायची. मस्त फेटून घ्यायचं एकदम. मस्त फेटून झाले आपला श्रीखंड. साखर वगैरे टाकून थोडं काजू टाकायचं, थोडंसं बदाम, चारोली, वेलची पावडर आणि जायफळ, वेलची पूड आणि जायफळ मिक्स केलेलं एकत्र. आणि आपण थोडा अजून भारी दिसासाठी टुटी फ्रुटी टाकू. टुटी फ्रुटी तो ऑप्शनल आहे, नाही टाकला तरी होईल. थोडं मिक्स करून घ्यायचं. हे टाक ना खरं, साय थोडीशी 1 चम्मच साय आहे घरात म्हणून, नाही टाकली तरी होतं. मस्त मिक्स करून घ्यायचा. आपला श्रीखंड रेडी झालं, तर वरून ड्रायफ्रूट करू सजवू. कुठे टाकते थोडी. अशा प्रकारे आपला साधा श्रीखंड आणि आम्रखंड दोन्ही रेडी झाले, एक नंबर दिसन. आता आपण ते फ्रीजमध्ये ठेवू 1-1.5 घंटा, तोपर्यंत आपल्या पुऱ्या पण होतील. अरे काय पाहिजे तुला? हलवा पाहिजे? आणले तर पप्पांनी आणले. आता हा हलवा खाऊ तर तुला आवडतो ना हलवा? हां देतो तर मग हलवा तुला. आता इकडे पूजा आहे, तिकडे पुरी तळतं फ्राय करून घेतात. थोडंसं बनलं आता रेडी झालं की लगेच आपण जेवून घेऊ. आज गेलेलं भिवंडीला कपड्यांना, तिकडून फेमस स्वीट्सचं दुकान आहे ट्रॅफिक स्वीट्स. तिथे ट्रॅफिक जास्त होतं म्हणून ट्रॅफिक स्वीट्स नाव आहे. 1 नंबर मिठाई भेटते तिथे, ट्रॅफिक स्वीट्स. हा पाहिजे देतो. याच्यात आहे रोल, याच्यात आहे आपला तुझ्याचा हलवा.
स्वीट. आपला जेवण झाला रेडी आहे. आता आपण जेवायला बसू. आई आता ताट वाढतं दाखवतो. इकडे आई जेवण रेडी करतं. इकडे बघा आईने अशा प्रकारे आपली डिश रेडी केले. ही देवाजवळची ही आपली आम्ही सर्व रेडी केलं या जेवायला. गुढीपाडवा स्पेशल आईने थाली बनवली मस्त बघा. इकडे आपली स्वीट थाली आहे. आम्रखंड, साधा श्रीखंड, आपला पुरी आणि आपला सॅलड आहे. हे आपले स्वीट रेडी पण आणले. दुधी हलवा, उसल, भेंड्याची भाजी, आपला लोणचा बनवली घरात, पालवाची मिरची, पापड, शेवया आणि भाकरी, बिड्डा भात या जेवायला सर्व.